कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अर्थशास्त्रामधील 4थं प्रकरण सार्वजनिक अर्थशास्त्र आणि अंदाजपत्रक या पाठाविषयी माहिती मिळवूया. तर सर्वात प्रथम आपण अर्थशास्त्र म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. अर्थ म्हणजे पैसा, अर्थशास्त्र पैशाविषयीचं शास्त्र. आता पहा, हेच अर्थशास्त्र जे आहे, या अर्थशास्त्राला आपण 2 प्रकारात विभागणी करू शकतो, वैयक्तिक अर्थशास्त्र आणि सार्वजनिक अर्थशास्त्र. आता वैयक्तिक अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय? आता असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो की आपल्या कुटुंबाचं उत्पन्न कोणकोणत्या स्रोतापासून मिळतं. वैयक्तिक अर्थशास्त्रामध्ये आपण आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो. आपल्या घरात येणारं उत्पन्न, याच्यामध्ये काही जण कामाला जाणारे असतात, कामाला जाऊन पगार देणारे आहेत, काही जणांचं शेतातून उत्पन्न येतं. हे सर्व उत्पन्न एकत्र केल्यानंतर आपल्या घराचं उत्पन्न निघतं. याला आपण आपलं उत्पन्न किंवा आपल्या कुटुंबाचं उत्पन्न म्हणू शकतो. ह्या वैयक्तिक अर्थशास्त्रामध्ये असं होऊ शकतं की पहिला उत्पन्न, त्यानंतर खर्च. म्हणजे आपल्या घरात काय किती रक्कम जमा झालेली आहे त्यावरून आपण यावर्षी काय काम केलं पाहिजे हे ठरवू शकतो. यालाच आपण वैयक्तिक अर्थशास्त्र म्हणू शकतो. याच्या उलट दुसरा भाग जो आहे त्याला आपण सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणतो. आता सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये मात्र वेगळा, याच्या उलट होतं. पहा, वैयक्तिक अर्थशास्त्राच्या उलट सार्वजनिक अर्थशास्त्र आहे. इथं प्रथम खर्च आणि नंतर उत्पन्नाचा विचार करावा लागतो. आता सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे कुणाचं अर्थशास्त्र आलं? इथं संपूर्ण देशाचं अर्थशास्त्र. संपूर्ण देशाचा विचार केला जातो, संपूर्ण देशाच्या विकासाचा, संपूर्ण देशाच्या खर्चाचा आणि संपूर्ण देशाच्या उत्पन्नाचा विचार सार्वजनिक अर्थशास्त्र मध्ये केला जातो. आणि सार्वजनिक अर्थशास्त्राचा सूत्रधार हे आपलं केंद्र सरकार येतं. केंद्र सरकारच्या मार्फत सार्वजनिक अर्थव्यवस्था चालविली जाऊ शकते. तर पहा, सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर सरकारचे उत्पन्न, खर्च आणि कर्ज. पहा, मी काय म्हणतोय, सरकारचे उत्पन्न, सरकारचा खर्च आणि कर्ज. आता कर्ज, माणसाला जसं कर्ज आहे तसं सरकारला सुद्धा कर्ज आहे. माणसापेक्षा कितीतरी पटीनं सरकारला कर्ज काढून योजना चालवाव्या लागतात. म्हणूनच काय म्हटलं जातं, या उत्पन्न, खर्च आणि कर्ज यांच्यात समन्वय साधण्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेलाच आपण सार्वजनिक अर्थव्यवस्था म्हणू शकतो. आणि या सार्वजनिक अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं आर्थिक धोरण. तर पहा, आर्थिक धोरण म्हणजे नेमकं काय? आर्थिक विकास, आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी सरकार आपले उत्पन्न व कर्तव्याशी संबंधित काही धोरणांचा जे अवलंब करतं. काय म्हणतो पहा मी, आर्थिक विकास आणि आर्थिक स्थैर्य साधण्यासाठी सरकार जी काही धोरणं अवलंबतं त्या धोरणांनाच आर्थिक धोरण असं म्हटलं जातं किंवा यालाच आर्थिक धोरण म्हणतात. या आर्थिक धोरणामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं अंदाजपत्रक, बजेट. पहा, बजेट म्हणजे नेमकं काय? आपण दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये सरकारचं बजेट यावर्षी काय येणार आहे याकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. पण नेमकं हे बजेट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर पहा, बजेट कशाला म्हणू शकतो? सरकारच्या एका वर्षातील एकूण उत्पन्न व खर्चाच्या तपशिलाला आपण बजेट म्हणू शकतो किंवा वार्षिक अंदाजपत्रक म्हणू शकतो. आणि हे वार्षिक अंदाजपत्रक आपल्या केंद्र सरकारमध्ये सादर करण्याचं कार्य कुणाचं आहे? तर आपल्या तत्कालीन अर्थमंत्र्याचं. म्हणजे ज्या कालावधीमध्ये अंदाजपत्रक सादर करावं लागतं त्या काळामध्ये अर्थमंत्री म्हणून कोण जे हे पद भूषवित आहे त्यांना हे अंदाजपत्रक सादर करावं लागतं. आता पहा, अंदाजपत्रक केव्हा सादर करावं लागतं? तर आपलं पुढच्या वर्षाचं अंदाजपत्रक या वर्षाच्या शेवटी म्हणजेच आर्थिक वर्ष सुरू व्हायच्या आधी
अंदाजपत्रक सादर करावं लागतं. आणि भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल पासून होते आणि ते पुढच्या 31 मार्चला संपतं. म्हणजेच येणारी 1 एप्रिल त्याच्या आत म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये आपल्या सरकारला अंदाजपत्रक सादर करावं लागतं. यामध्ये अंदाजपत्रकाचे प्रकार पहा. आता कोणकोणते प्रकार येऊ शकतील तर एक आहे शिल्लकी अंदाजपत्रक. आता शिल्लकी अंदाजपत्रक कशाला म्हणू शकतो आपण तर सरकारचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला शिल्लकी अंदाजपत्रक म्हणू शकतो. आणि शिल्लकी अंदाजपत्रक म्हणजे काय सरकार फायद्यात आहे. दुसरं आहे तुटीचे अंदाजपत्रक. आता तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे काय उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त असेल तर इथं या अर्थशास्त्राला आपण अंदाजपत्रकाला आपण तुटीचं अंदाजपत्रक म्हणू शकतो. आता तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे सरकार तोट्यात आहे. आणि तिसरा प्रकार आहे आपला संतुलित अंदाजपत्रक. म्हणजे इथं संतुलित अंदाजपत्रक म्हणजे उत्पन्न आणि खर्च समान आहे म्हणजे ना तोटा ना फायदा सरकार आपलं व्यवस्थित चाललेलं आहे. आता पहा सार्वजनिक खर्च. खर्च म्हणजे आपण पहिला आपल्या खिशाकडे बघतो पण आपला खर्च जो आहे हा वैयक्तिक आहे. सार्वजनिक खर्च म्हणजे काय सरकार देशासाठी ज्या वेगवेगळ्या योजना राबवतं सरकार देशातील लोकांच्यासाठी ज्या सुखसुविधा उपलब्ध करून देतं सेवा उपलब्ध करून देतं त्या सर्वाला आपण सार्वजनिक खर्च म्हणू शकतो. आणि या सार्वजनिक खर्चाचे मुख्य उद्देश काय आहेत पहा. एक म्हणजेच देशातील आर्थिक विकासाची गती वाढवणे. पहिला उद्देश आर्थिक विकासाची गती वाढवणे. देशातील उद्योग व्यवसाय आणि व्यापार याला प्रोत्साहन देणे. शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणे. प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे. सामाजिक आर्थिक मूलभूत सुविधा पुरविणे. सामूहिक गरजा भागविणे आणि भारतातील प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून देणे हे सार्वजनिक खर्चाचे प्रमुख उद्देश आहेत. त्यानंतर पुढे आला तर आपला सार्वजनिक उत्पन्न. आता सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय पहा सरकारी उपक्रम राबवण्यासाठी वापरले जाणारे उत्पन्न म्हणजेच सार्वजनिक उत्पन्न होय. म्हणजे सरकारचे ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी जे काही उपक्रम राबवले जातात ज्या योजना राबवले जातात त्याला आपण सार्वजनिक उत्पन्न म्हणू शकतो. यामध्ये दोन प्रकारचं उत्पन्न येऊ शकतं कर आणि करेत्तर उत्पन्न. सरकारला मिळणारं उत्पन्न जे आहे ते कर आणि करेत्तर रूपाने मिळणारं उत्पन्न आहे. यामध्ये पहा कर रूपाने मिळणारं उत्पन्न म्हणजेच काय तर लोकांनी कोणत्याही प्रकारची फळाची अपेक्षा न ठेवता सरकारला आपल्या उत्पन्नातील काही रक्कम सक्तीनं द्यावी लागते. सरकारला म्हणजे लोकांनी नागरिकांनी आपल्या उत्पन्नातील काही रक्कम सरकारला स्वखुशीनं फळाची अपेक्षा न ठेवता देणे म्हणजेच कर आहे. हा जो कर आहे या कराचे परत दोन प्रकार येतात. एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर म्हणजे नेमकं कोणत्या कराला म्हणू शकतो किंवा आपण त्याला टॅक्सही म्हणू शकतो कर किंवा टॅक्स. आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय ज्या व्यक्तीवर कर लादलेला आहे ज्या व्यक्तीवर टॅक्स बसवलेला आहे त्या व्यक्तीने स्वतः कर भरणे म्हणजे तो प्रत्यक्ष कर आला. मग हा प्रत्यक्ष कर कोण भरू शकतं तर काही नोकरदार लोक ज्यांना जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष कर भरावा लागतो. त्याचबरोबर उत्पन्नाचा कर आला संपत्तीचा कर आला स्टॅम्प ड्युटी आली कंपनी कर आला हे सर्व प्रत्यक्ष करामध्ये येतात. याच्या उलट दुसरा भाग जो आहे तो म्हणजेच अप्रत्यक्ष कर. आता अप्रत्यक्ष कर नेमका कोणता येऊ शकेल तर सरकार कर जो लादलेला आहे सरकारनं लादलेला कर संबंधित व्यक्ती सोडून दुसऱ्याच व्यक्तीनं कर भरणे. आता पहा मी काय म्हटलं सरकारने लादलेला कर दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केला जातो दुसऱ्याकडून भरून घेतला जातो अशा कराला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. याचं एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण जे पेन खरेदी करतो हे पेन खरेदी करते वेळी हा कर उत्पादकाला भरावा लागत नाही. ज्या पेनावर लादलेला कर जो आहे तो उत्पादकाला भरावा लागत नाही तर पेन खरेदी करणाऱ्याला म्हणजे ग्राहकाला भरावा लागतो. वस्तू उत्पादकाची कर भरतो ग्राहक
या अशा प्रकारच्या कराला आपण अप्रत्यक्ष कर म्हणू शकतो. असाच एक अप्रत्यक्ष कर सरकारने अलीकडेच आपल्यावर लादलेला आहे पहा. तो म्हणजेच 1 जुलै 2017 रोजी ज्यांना माहित आहे GST म्हणतो आपण, गुड्स सर्व्हिस टॅक्स. 1 जुलै 2017 रोजीपासून जो सरकारनं कर लादलेला आहे ते सुद्धा अप्रत्यक्ष कराचे एक उदाहरण आहे. हे करातून मिळणारं सरकारचं उत्पन्न झालं. दुसरं उत्पन्न आहे करेत्तर उत्पन्न, म्हणजे कर सोडून आपल्या सरकारला मिळणारं उत्पन्न. आता करेत्तर उत्पन्नामध्ये कोणकोणते भाग येऊ शकतात पहा. तर सगळ्यात पहिलं म्हणजेच आपली जी केंद्रीय बँक आहे किंवा भारतीय रिझर्व्ह बँक आहे, या रिझर्व्ह बँकेकडून मिळालेला निव्वळ नफा हे आपल्या केंद्र सरकारचं करेत्तर उत्पन्न येतं. दुसरं येतं आपल्या भारतीय रेल्वेकडून मिळालेला निव्वळ नफा, हे सुद्धा करेत्तर उत्पन्नाचं एक उदाहरण आहे. भारतीय पोस्ट व दूरसंचार खात्याकडून मिळणारा महसूल हे सुद्धा करेत्तर उत्पन्नाचं एक उदाहरण आहे. सार्वजनिक उद्योग क्षेत्राकडून मिळणारा महसूल, टंकसाळीद्वारे मिळणारा महसूल. आता टंकसाळी म्हणजे काय? नाणे पाडण्याची जागा. म्हणजे आपले जे मुद्रण व्यवस्था जी आहे त्या मुद्रण व्यवस्थेतून मिळणारा उत्पन्न जे आहे हे सुद्धा सरकारचं करेत्तर उत्पन्न येतं. परत फी आणि दंडाची वसूल केलेली रक्कम ही सुद्धा सरकारचं करेत्तर उत्पन्नामध्ये येतं. हे आहेत करेत्तर उत्पन्नाचे सरकारचे उत्पन्नाचे महसूल. यानंतर भांडवली उत्पन्न. आता भांडवली उत्पन्न म्हणजे नेमकं काय पहा. सार्वजनिक क्षेत्रामध्ये कर्ज रोख्याची विक्री केल्यास सरकारच्या संपत्तीची जी घट होते त्याला आपण भांडवली उत्पन्न म्हणू शकतो. म्हणजे सरकारच्या उत्पन्नामध्ये घट होते, सरकारचं उत्पन्न कमी होतं, त्याला आपण भांडवली उत्पन्न म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा आहे तुटीची अर्थव्यवस्था. आता तुटीची अर्थव्यवस्था म्हणजे काय पहा. सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असेल तर त्याला तुटीची अर्थव्यवस्था म्हणू शकतो. पुढचा आहे आर्थिक तूट. आर्थिक तूट म्हणजेच काय पहा. अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न हे कर्जेतर भांडवली उत्पन्न यापेक्षा सरकारचा खर्च जास्त होत असेल तर त्याला आर्थिक तूट म्हणतात. आणि पुढचा आहे प्राथमिक तूट. चालू वर्षामधील आर्थिक तुटीमध्ये गेल्या वर्षातील फेडलेले व्याज यामध्ये येऊ शकतं. आणि शेवटचा आहे महसुली तूट. महसूल खात्याचा खर्च महसूल खात्याच्या उत्पन्नापेक्षा जर जास्त होत असेल तर त्याला महसुली तूट म्हणतात. आणि यातूनच निर्माण होतं ते आपलं तुटीचं अंदाजपत्रक. आता तुटीचं अंदाजपत्रक म्हणजे काय पहा. एकूण उत्पन्न व एकूण खर्च यातील फरक म्हणजे तुटीचा अंदाजपत्रक. म्हणजेच उत्पन्नापेक्षा आपला खर्च इथं जास्त होऊ शकतो. तर या पाठावर काही महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगू शकेन पहा. 1 मार्कासाठी येणारे जे प्रश्न आहेत तिथं केंद्र सरकारचे अंदाजपत्रक लोकसभेत कोण मांडते. पहिला प्रश्न माझा असा आहे, केंद्र सरकारचे अंदाजपत्रक लोकसभेत कोण मांडते. दुसरा प्रश्न असा आहे, GST या तारखेपासून भारतात लागू करण्यात आला. सार्वजनिक अर्थव्यवस्था म्हणजे काय. भारतीय आर्थिक वर्षाचा कालावधी सांगा. आणि अंदाजपत्रक म्हणजे काय. या 5 पैकी कोणता एखादा प्रश्न येऊ शकेल. परत 2 किंवा 3 मार्कासाठी येणारे जे प्रश्न आहेत त्यामध्ये पहा महत्वाचे प्रश्न आहेत. सरकारने लादलेले प्रमुख कर कोणते. मग इथं 2 प्रकारचे कर येऊ शकतात. केंद्र सरकारचे करेत्तर उत्पन्न कोणते. आणि पुढचा प्रश्न आहे तुटीची अर्थव्यवस्था म्हणजे काय. या तुटीच्या अर्थव्यवस्थेचे प्रकार सांगा. या प्रश्नांची तयारी जर आपण केली तरी हा पाठ आपल्याला एकदम सहज सुलभ सोपा होऊन जाऊ शकतो. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.